नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपला सरासरी हा टॉपिक चालू आहे. या अगोदर आपले 2 पार्ट सरासरी या टॉपिकवरचे कंप्लीट झालेले आहे. आज आपला तिसरा पार्ट आहे आणि ह्या टॉपिकमध्ये तुमचा सरासरी हा विषय पूर्णपणे कंप्लीट होऊन जाणार आहे. मी याची सेपरेट YouTubeवर प्लेलिस्ट बनवली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरचे 2 लेक्चर बघितलेले नसतील, त्यांनी सेपरेट प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये आपल्या सरासरीचे टोटल 3 व्हिडिओज असणार आहे. ते जर 3 व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला परत सरासरी या टॉपिकवर कोणताही दुसरा व्हिडिओ करण्याची गरज पडणार नाही. तर आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. आतापर्यंत आपले 31 एक्झाम्पल झालेले, इथून 32 पासून स्टार्ट करूया. एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. सरासरी वय आहे सर्व विद्यार्थ्यांचे 20 वर्ष. त्यातील 24 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे व उरलेल्या मुलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. तर वर्गात एकूण मुले किती? आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सरासरी या टॉपिकवर मी तुम्हाला एक एलिगेशन मेथड सांगणार आहे. आता सरासरी टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुम्हाला हे कसं काय समजेल की ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एलिगेशन ही मेथड यूज करायची आहे. कारण की जर तुम्ही बेसिकने गेले तर तुम्हाला जास्त टाइम लागणार आहे आणि एलिगेशनने सॉल्व्ह केलं तर तुमचं आन्सर 30 सेकंदात पण येणार आहे. ओके, तर लक्ष द्या, तुम्हाला समजेल कसं काय की एलिगेशन मेथड यूज कशी करायची. तर प्रश्नामध्ये तुम्हाला 3 सरासरी दिलेल्या असतील, बरोबर? म्हणजे काय, 2 सेपरेट ग्रुप असतील, एका ग्रुपची वेगळी सरासरी असेल, दुसऱ्या ग्रुपची वेगळी सरासरी असेल आणि दोघांची कंबाईन मिळून एक तिसरी सरासरी असेल. अशा वेळेस एलिगेशन मेथड यूज करायची, त्याच्याने आन्सर लवकर येतं. मग प्रश्न बघा, आपल्याला सांगितलंय की एका शाळेमध्ये विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यांची टोटल सरासरी किती आहे? 20 वर्ष. ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी होते त्यांची सरासरी आहे 20 वर्ष. पूर्ण विद्यार्थ्यांची सरासरी होती म्हणून मी ती सेंटरला घेतली. ओके, त्यानंतर पुढे असं सांगितलं की त्याच्यातील जे 24 मुलांचे सरासरी वय होते ते आहे 17 वर्ष. म्हणजे जे काही विद्यार्थी होते त्यांच्यापैकी 24 मुलांची सरासरी किती आहे? 17 वर्ष आहे. इथे मी फक्त सरासरीच लिहितोय. 20 वर्ष सगळ्यांची सरासरी होती, नंतर 24 मुलांची सरासरी आहे 17 वर्ष. पुढे आणि उरलेल्या मुलांचे सरासरी वय आहे 22 वर्ष. इथे सुद्धा काय दिलेली आहे? सरासरी. मी 22 इथे घेतले. आता तुम्हाला 3 सरासरी मिळाल्या आहे. ही आहे 24 मुलांची, ही आहे उरलेल्या मुलांची आणि ही आहे टोटल मुलांची. अशा वेळेस काय करायचं, यांच्यातला घ्यायचा फरक म्हणजे 22 मधून 20 कमी करा, किती आले? 2. त्याच्यानंतर 20 मधून 17 कमी करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, किती आले? 3. म्हणजे काय, तर जे काही विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवलाय त्यांचा रेशो किती आहे? 2:3. मला एक गोष्ट सांगा, ही जी सरासरी होती 17, आपल्याला सांगितलंय की 17 वर्ष सरासरी आहे, ही किती मुलांची होती? 24 मुलांची होती, बरोबर? ही जी सरासरी होती ही होती 24 मुलांची. मग आपल्याला रेशो भेटलाय 2:3, म्हणजे 2चीच किंमत किती आहे? 24. आणि आपल्याला विचारलेलं काय, तर वर्गात एकूण मुले किती, म्हणजे टोटल क्लासरूम मधले मुले विचारले. अशा वेळेस काय करायचं, तुमचा रेशो होता 2, 2चीच व्हॅल्यू किती आहे? 24. तर तुम्हाला दोन्ही मिळून विचारलंय, म्हणजे 2 अधिक 3 किती आले? 5. तुम्हाला 5 ची किंमत काढायची आहे. म्हणजेच काय, 2चीच व्हॅल्यू आहे 24 मुलं आणि दोघांचे मिळून काढायचे 2 आणि 3 5. तर 5 ची व्हॅल्यू किती? जेव्हा 5 असेल तेव्हा एकूण मुलं किती? काय करायचा, दोघांचा करायचा गुणाकार, 2 गुणिले या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, म्हणजे 2चीच व्हॅल्यू होती 24, तर 5 वर किती? सॉल्व्ह करूया. बे एक बे, बे एक बे, बे दुने 4 आणि 12 पंचे किती आले? 60. म्हणजे काय, तर किती विद्यार्थी होते टोटल? 60 विद्यार्थी होते किंवा 60 मुलं होते. समजलं? आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला विचारलं होतं की वर्गात एकूण किती मुलं होते, तर वर्गात एकूण 60 मुलं होते. समजलंय का? ठीक आहे, एलिगेशनने जास्त सोपं जातं. सेम तसाच पुढचा प्रश्न आहे, फक्त मी व्हॅल्यू चेंज केलेला आहे. इथे लक्ष द्या, एका वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वय आहे 16 वर्ष. सर्व मुलांचं सरासरी वय, बरोबर, 16 वर्ष. त्यातील 20 मुलांचं सरासरी वय आहे 19 वर्ष. 20 मुलांचं वय आहे 19 वर्ष. आणि जे काही उरलेले मुलं होते त्या मुलांचं सरासरी वय आहे 14 वर्ष. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा प्रश्नामध्ये 3 सरासरी दिलेले असतील तेव्हा आपल्याला एलिगेशन मेथड यूज करायची. त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतील, पहिल्या ग्रुपची वेगळी सरासरी, दुसऱ्या ग्रुपची वेगळी असेल आणि दोघांची मिळून सेपरेट असेल. ओके, तर आता लक्ष द्या, जी कॉमन होती दोघांची मिळून ती आपण सेंटरला घेऊया. 16 पूर्ण क्लासरूमची होती. त्याच्यापैकी 20 मुलांचे सरासरी वय आहे 19 वर्ष. मी 19 एका बाजूला लिहितो आणि उरलेल्या मुलांचं सरासरी वय होतं 14 वर्ष. मी ते 14 घेतो. यांच्यातला काय घ्यायला लावला? फरक. 16 तून 14 गेले किती? 2. रेशो येणार आहे.
आणि 19 मधून 16 गेले किती 3, म्हणजे रेशो किती आला 2:3. मला एक गोष्ट सांगा, ही जी सरासरी होती ही किती मुलांची होती 20 मुलांची, बरोबर. ही जी 19 सरासरी होती ही किती मुलांची होती 20 मुलांची होती. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय वर्गात एकूण मुले किती, एकूण मुलं विचारले, मग त्याच्यामुळे काय करावं लागेल परत, म्हणजे 2चीच किंमत किती आहे 20 मुलं, तर 5ची किंमत किती तेच काढायचंय परत आपल्याला. 2ची व्हॅल्यू किती आहे 20 मुलं, बरोबर. 2चीच किंमत आहे 20 मुलं, तर टोटल विचारले, मग त्याच्यामुळे दोघांची केली बेरीज, 2 आणि 3 किती आले 5, तर 5ची किंमत किती. मग तुम्हाला माहिती आहे बे बेद आहे 20 आणि 10 गुणिले 5 किती आले 50. 50 काय असतील मुले. ओके, 50 मुले. पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक आहे 2, 50 मुले. समजलं. ओके, सोपे प्रश्न असतात एकदम. आणि सरासरी या टॉपिक वर जर तुम्ही एलिगेशनने प्रश्न सॉल्व्ह केले तर ते लवकरात लवकर सुटतील, जर बेसिकने करत बसले तर जास्त टाइम लागणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, ए बी सी या तिघांचे सरासरी वजन आहे 50 किलो. त्यातील ए व बी चे सरासरी वजन 48 किलो आहे व बी व सी चे सरासरी वजन 51 किलो आहे, तर बी चे वजन किती. आता लक्ष द्या, 3 जण आहे, कोण कोण ए बी सी. आपण तिघांचं वजन लिहूया, ए प्लस बी प्लस सी. मला एक गोष्ट सांगा, त्यांची सरासरी आहे 50 किलो. सरासरीला जर आपण संख्येने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तिघांच्या वजन दिलेलं. ओके, तिघांच्या वजनाची बेरीज. ठीक आहे, मग तिघांचं सरासरी वजन होतं 50, बेरीज पाहिजे असेल तर सरासरीला संख्येने गुणा, म्हणजेच किती आले 150 किलो. तिघांचं वजन किती टोटल 150 किलो. नंतर असं सांगितलं की त्याच्यामधले ए व बी चं सरासरी वजन किती आहे 48 किलो. मग जर आपल्याला ए आणि बी च्या वजनाची बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल, 48 गुणिले 2. 48 दुने किती आले 96. ओके, आणि पुढे बी व सी चे सरासरी वजन किती आहे 51. बी प्लस सी त्याचं सरासरी वजन किती आहे 51. 51 ला जर 2 ने गुणलं तर किती होणार आहे 102, बरोबर. आता ए अधिक बी म्हणजे ए आणि बी या दोघांचे मिळून वजन आहे 96 किलो. बी आणि सी या दोघांचे मिळून वजन आहे 102 किलो. जर आपण यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे, लक्ष द्या, ए अधिक बी 2 वेळेस आहे, बी प्लस बी अधिक सी. ठीक आहे, म्हणजे इथे काय झाला बी 2 वेळेस आला आणि आपण यांची टोटल करूया, किती झाली 6 2 8, 9चे 9, 1चा 1, म्हणजे ए प्लस बी प्लस बी प्लस सी यांची टोटल किती आली 198. आपल्याला कोणाचं वजन विचारलंय, फक्त बी चं विचारलंय. मला एक गोष्ट सांगा, बी इथे 2 वेळेस आलेला आहे, पण तुम्हाला ए प्लस बी प्लस सी इथे वरती आहे, त्यांच्या तिघांच्या वजनाची बेरीज माहिती ना, ती किती आहे 150. ती आपण जर याच्यामधून वजा केली तर आपल्याला फक्त काय मिळेल बी चं वजन मिळेल. का, कारण की तुम्हाला ए बी आणि सी या तिघांच्या वजनाची बेरीज माहिती आहे, ती आहे 150. टोटल 4 जणांची किती आहे 198. आणि जर 4 मधून 3 वजा गेले, फक्त इथे काय झालाय बी रिपीट झालेला आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल फक्त बी चे वजन मिळेल. आपण 198 मधून 150 वजा करूया, 198 वजा 150 किती आले 8चे 8 आणि 9तून 5 गेले 4, 48 काय केजी. म्हणजे बी चं वजन किती असणार आहे 48 किलो. समजलं, एकदम सोपं होतं, एकदम व्यवस्थित बेसिकने समजून सांगितलंय. ओके, आपला पुढचा प्रश्न आहे, ए व बी यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. जर सी ने ए ची जागा घेतली तर सरासरी 40 होते आणि जर सी ने बी ची जागा घेतली तर सरासरी 35 होते, तर ए चे वय किती. आता लक्ष द्या, ए आणि बी ची सरासरी आहे 30 वर्ष. मग जर दोघांची वयाची बेरीज काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सरासरीला 2 ने गुणावं लागेल. का, कारण की 2 जण होते. मग 30 गुणिले 2 किती आले 30 दुने 60. पुढे काय सांगितलं, सी ने ए ची जागा घेतली, म्हणजे सी ऐवजी कोण आला आता, सी ने कोणाची जागा घेतली ए ची, म्हणजे ए ऐवजी सी आलेला आहे. सी ने ए ची जागा घेतली, ए च्या ऐवजी सी घेतला प्लस बी तसाच पुढे, तर सरासरी किती होते 40 होते. मग जर दोघांच्या वयाची बेरीज काढायची असेल तर 40 ला कितीने गुणावं लागेल 2 ने. 40 दुने किती आले 80. ओके, आणि पुढे काय सांगितलं, जर सी ने बी ची जागा घेतली, म्हणजे आता काय पहिलंच समीकरण, त्याच्यामध्ये काय ए तसाच राहील आणि बी च्या ऐवजी कोण आलाय आता सी, म्हणजे ए प्लस सी, आणि त्यांची सरासरी किती आहे 35. जर आपण 35 ला 2 ने गुणलं तर किती आले 35 दुने 70. मग आपल्याला तिघांचं वयाची बेरीज मिळाली आहे. ए प्लस बी ची किती 60 वर्ष, बी प्लस सी ची 80 वर्ष, ए आणि सी ची 70 वर्ष, बरोबर.
जर आपण यांची बेरीज केली तर काय होणार आहे, ए तुमचा 2 वेळेस आहे, बी पण 2 वेळेस आहे, सी पण 2 वेळेस आहे. मग मी दोनाला काय करतो, कॉमन घेतो, म्हणजे मध्ये काय उरेल फक्त ए प्लस बी प्लस सी. ओके, आणि तीच टोटल किती असणार आहे, यांची पण टोटल करू. 70 आणि 80 किती आले, 150. 150 मध्ये जर 60 मिळवले तर 210. किती झाली टोटल, 210. पण मला फक्त ए प्लस बी प्लस सी या तिघांचीच वयाची बेरीज पाहिजे. मग काय करावं लागेल, हा 2 गुणतोय तर तिकडे जाऊन भागिले होणार आहे. ओके, मग मी असं लिहू शकतो, ए प्लस बी प्लस सी बरोबर काय, 210 ला 2 ने भाग द्या, बे एक बे बे शून्य शून्य आणि बे पंचे 10, म्हणजेच किती आले, ए प्लस बी प्लस सी बरोबर किती, 105. ओके, पुढे आपल्याला विचारलं कोणाचं वय, तर ए चे वय सांगा. मला एक गोष्ट सांगा, ए प्लस बी प्लस सी तिघांच्या वयाची बेरीज किती आहे, 105 वर्ष बरोबर. त्याच्यापैकी आपल्याला विचारलंय ए चं वय, मग ए कुठे नाहीये, पहिल्या लाईन मध्ये ए आहे, तिसऱ्या लाईन मध्ये पण ए आहे, दुसऱ्या लाईन मध्ये ए आहे का, नाहीये. मग इथे आपल्याला कोणाचं वय दिलेलं आहे, बी आणि सी तिघांचं मिळून 105 आहे, त्याच्यापैकी बी प्लस सी चं आपल्याला माहिती आहे किती आहे, 80. ओके, बी प्लस सी चं किती आहे, 80. मग याच्यावरनं आपल्याला जर दोघांचा फरक घेतला तर ए चं वय मिळून जाईल. म्हणजे काय, तर 105 मधून आपण किती वजा करायचे, 80. 105 वजा 80, 5चे 5 आणि 10तून 8 गेले 2, म्हणजे हे कोणाचं वय आलं, ए चं वय किती, 25 वर्ष. पर्याय क्रमांक किती, 2. कळालं, एकदम सोपा टॉपिक होत्या, सॉरी एकदम सोपा. कळालं, एकदम सोपं एक्झाम्पल होतं. ओके, नेक्स्ट, लहानात लहान 2 अंकी, 3 अंकी व 4 अंकी संख्यांच्या सरासरीला 5 ने भागून 7 ने गुणल्यास किती उत्तर येईल. आता लहानात लहान 2 अंकी संख्या, लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे, 10. त्याच्यानंतर लहानात लहान 3 अंकी संख्या 100, लहानात लहान 4 अंकी संख्या 1000. ओके, यांची काय करायची बेरीज, किती आली, शून्याचा शून्य तसाच, एकाचा एक, एकाचा एक आणि एकाचा एक, तिघांची बेरीज आली 1110. यांची काढायची आहे सरासरी. सरासरी काढायची म्हणजे काय, 3 संख्या होत्या म्हणून याला 3 ने भाग देऊया. मग किती आले, 3 त्रिक 9, 11तून 9 गेले 2, 2 और 1 21 आणि 3 साते 21, 3 शून्य शून्य. सरासरी किती आली, 370. यांच्या सरासरीला कितीने भाग द्यायचा आहे, 5 ने भाग द्यायचा आहे आणि नंतर 7 ने गुणायचं आहे. मग सरासरी होती 370, त्याला 5 ने भाग देऊया आणि गुणिले किती 7. 5 एक 5, 5 साते 35, 2 उरले 20 झाले, 520. मग 74 गुणिले 7, 728. 8 हातचे किती आले 2, 7 7 49, 49 आणि 2 किती आले 51. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 518. ओके, पर्याय क्रमांक 2. समजलं. ओके, पुढचा प्रश्न. आता याच्या अगोदर लहानात लहान विचारली होती, आता काय विचारली, मोठ्यात मोठी. मग मोठ्यात मोठी 2 अंकी, 3 अंकी व 4 अंकी संख्यांच्या सरासरीला 9 ने भागून 8 ने गुणल्यास उत्तर किती येईल. मला एक सांगा, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती, मोठ्यात मोठी विचारली, ठीक आहे. मोठ्यात मोठी आहे 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999, 9999. यांची सरासरी काढायची आहे, त्याच्या अगोदर यांची करावं लागेल बेरीज. मग 9 त्रिक 27, 7 हातचे आले 2, परत 9 त्रिक 27, 27 आणि 2 किती झाले 29, 29 चे 9 हातचे किती आले 2, 9 दुने 18, 18 आणि 2 20, शून्य हातचे आले 2, 9 आणि 2 11, किती आले 11097. ही काय झाली फक्त बेरीज. सरासरी काढायची आहे म्हणजे याला कितीने भाग द्यावा लागेल 3 ने. मग 110 97 भागिले किती 3, ठीक आहे. 3 ने भाग देऊया, 3 त्रिक 9, किती उरला 2, 2 0 20, 3 18, किती उरले 2, परत 3 9 27, 29 मधून 27 गेले 3 9 27, 29 मधून 27 गेले 2, 2 7 27 आणि 3 9 27. म्हणजे जी सरासरी आलेली आहे ती किती आहे 3699 बरोबर. आणि तिला काय करायचंय 9 ने भागून 8 ने गुणायचंय. मग लक्ष द्या, सरासरी आहे 3699, तिला काय करायचं 9 ने भाग द्यायचा, नंतर 8 ने गुणायचंय. 9 ने भाग देऊया, 9 1 9, 9 चोक 36, 9 1 9, 9 1 9 आणि 8 ने गुणायचंय, 8 1 8 बरोबर, 8 1 8 आणि 8 चोक
32 किती आले 32 88 समजलं ओके आपलं उत्तर किती आहे 32 88 नाही ऑप्शन मध्ये उत्तर नाहीये पण आपलं उत्तर किती आहे 32 88 कळलं सगळे ऑप्शन काय रॉंग आहे पुढे 110 100 1,1000 110,000 या संख्यांची सरासरी काढा आता लक्ष द्या सरासरी काढताना आपण काय करतो त्या संख्यांची करतो बेरीज आणि नंतर भागिले जेवढ्या संख्या असतील त्या संख्येने त्यांना भाग देतो बेरजेला बरोबर मग आपल्याला मिळते सरासरी इथे आपल्याला अपूर्णांक दिले 1/10 ठीक आहे त्याच्यानंतर 1/100 1/1000 1/10,000 बेरीज करण्यासाठी अपूर्णांकांचा काय पाहिजे छेद समान पाहिजे इथे आहे 10,000 मी काय करतो इथे पण एक शून्य घेतो इथे एक शून्य घेतो बरोबर म्हणजे इथे 10,000 होतील म्हणजेच काय तर याला 10 ने गुणलं आता इथे खाली 100 आहे मला किती पाहिजे 10,000 कसे होतील 100 होते बरोबर अजून 2 शून्य वाढवतो म्हणजे 100 ने गुणतो मग वरती पण 100 ने गुणल्यावर किती होतील 100 आता इथे होते 10 मला किती पाहिजे 10,000 मी काय करणार आहे 10 होते ऑलरेडी ठीक आहे 3 शून्य ऍड करावं लागतील 1 2 3 इथे किती होता 1 म्हणजे मला काय करावं लागेल 3 शून्य घ्यावे लागतील 1 2 3 समजलं आता सगळ्यांचे छेद काय झाले समान झाले आता हे एकदम बेसिक आहे ऑलरेडी हे सगळं आपलं झालेलं आहे की छेद कसे समान करतात अपूर्णांकांची बेरीज कशी करतात म्हणून मी डायरेक्ट शून्य ऍड केले ठीक आहे आता सगळ्यांचे छेद समान आहे किती 10,000 मी एकदाच लिहितो भागिले यांची करूया बेरीज 1000 अधिक 100 1100 1100 अधिक 10 1110 आणि त्याच्यामध्ये एक मिळवला 1111 बरोबर 1111 ही झाली बेरीज आपल्याला काय काढायची आहे सरासरी एकूण किती संख्या आहे 4 संख्या म्हणून याला काय करायचं 4 ने भाग द्यायचा आता 4 ने जर भाग द्यायचा असेल तर हेच तुमचे 10,000 काय येणार आहे खाली म्हणजे आपण असं लिहू शकतो 1111 भागिले किती 4 आणि गुणिले किती 10,000 ओके 4 ने भाग देऊया 4 1 4 4 दुने 8 11 मधून 8 गेले किती उरले 3 3 और 1 31 परत 4 7 28 31 मधून 28 गेले किती उरले 3 परत 3 और 1 31 4 7 28 बरोबर आता 31 मधून 28 गेले किती उरले 3 3ला भाग जातो का नाही मग मी इथे घेतला पॉइंट 30 झाले 4 7 28 किती उरले 2 2 और 0 20 आणि 4 पंचे 20 किती आले 277.75 खाली किती शून्य आहे एकावर किती शून्य आहे 4 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 4 अंक अजून डाव्या बाजूला शिफ्ट व्हावं लागेल मग जी संख्या होती मी तशीच लिहून घेतो काय होते 75 7 7 2 ओके ऑलरेडी पॉइंट कुठे होता इथे होता ठीक आहे आपल्याला 4 अंक इकडे सरकायचा पॉइंट इथे होता 1 2 3 इथे काहीच नाही म्हणजे एक शून्य घेतो इथे आला तुमचा पॉइंट आणि इथे घ्या शून्य म्हणजे आपलं उत्तर किती आहे 0.02777 कळलं आपलं उत्तर किती आहे 0.02777 ओके आपल्या इथं 5 पण आलंय इथे नाहीये काय प्रॉब्लेम नाही पर्याय क्रमांक 1 समजलं ठीक आहे छेद समान करून घ्यायचे अपूर्णांकांची बेरीज करायची आणि भागिले 4 संख्या होत्या म्हणून 4 ने भाग द्यायचा पुढे आता सेम तसाच प्रश्न आहे किती आहे 210 म्हणजेच काय किती होणार आहे हे 210 3/100 ओके आणि 4/1000 इथे 1000 आहे लसावी किती सगळ्यांचा 1000 यायचा बरोबर इथे 1000 होण्यासाठी मी एक शून्य ऍड करतो वरती पण एक शून्य खाली काय 2 शून्य ऍड करावं लागतील वरती पण 2 शून्य यांच्या सगळ्यांची करायची बेरीज मग सगळ्यांचा छेद किती आहे 1000 आहे मी एकदाच लिहिणार 1000 बरोबर 200 अधिक 30 230 त्याच्यात 4 मिळवले 234 ठीक आहे बेरीज आली 234 छेद 1000 आपल्याला काय काढायची आहे सरासरी 234 छेद 1000 आणि भागिले किती एकूण 3 संख्या म्हणजे 3नेच भाग द्यावा लागेल ठीक आहे मग मी काय करतो इथेच 3 लिहून घेतो गुणिले 3 ठीक आहे मग 3 1 3 3 7 21 23 मधून 21 गेले
संख्येची सरासरी 19 आहे. किती संख्यांची इथे माहिती का? नाही. पुढे असं म्हटलं की प्रत्येक संख्येला काय केलं? 4 ने भागलं तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? अशा प्रश्नांमध्ये काय करायचं? सरासरी सोबत जी गोष्ट केलेली आहे तीच, म्हणजे आपल्याला काय सांगितलं, संख्यांसोबत ती गोष्ट करायची. जसं काय, प्रत्येक संख्येला 4 ने भाग द्यायचा आहे, तर सेम गोष्ट काय करायची? सरासरी सोबत करायची. ठीक आहे. संख्या माहिती नाहीये ना, सरासरी माहिती आहे. सरासरी आहे 19 भागिले प्रत्येक संख्येला जर 4 ने भाग द्यायचा होता, सरासरीला 4 ने भाग देऊन टाका. किती आले? 4 चोक 16. किती उरले? 3. 3 ला भाग जात नाही, मी घेतला पॉइंट. 30 झाले. 4 साते 28, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजेच किती? 4.75. पर्याय क्रमांक 3. समजलं? अशा प्रश्नांमध्ये आपण जी गोष्ट संख्यांसोबत करणार असू तीच गोष्ट सरासरी सोबत करायची आहे. म्हणजे इथे आता असं म्हटलंय की 4 ने भाग द्यायचा, तर जी सरासरी होती 19 तिला 4 ने भाग देऊन टाका. जर असं म्हटलं असतं प्रत्येक संख्येत 10 मिळवले तर मी सरासरीमध्येच 10 ऍड केले असते. असं म्हटलं असतं की प्रत्येक संख्येतून 8 कमी केले तर मी सरासरीमधूनच 8 कमी केले असते. असं म्हटलं असतं की प्रत्येक संख्येला 3 ने गुणलंय तर मी सरासरीलाच 3 ने गुणलं असतं. समजलं? काय करायचं? असे प्रश्न दिसले तर सरासरी सोबतच ती क्रिया करायची आणि आपलं उत्तर येणार आहे. ओके. आता सेम तसाच प्रश्न आहे. काय सांगितलं? 6 संख्यांची सरासरी किती आहे? 24 आहे. सरासरी किती? 24. प्रत्येक संख्येस कितीने गुणलं? 3 ने गुणलं तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? मी काय सांगितलं? जी गोष्ट संख्यांसोबत करणार आहे ती सरासरी सोबत करा. प्रत्येक संख्येला 3 ने गुणवायचं होतं, सरासरी घ्या आणि तिलाच 3 ने गुणून टाका. किती आले? 24 त्रिक 72. हेच असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 1. समजलं? एकदम सोपे प्रश्न राहतात, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की हा टॉपिक फक्त 51 प्रश्न घेतलेले मी या पूर्ण टॉपिक मध्ये सरासरी. जर तुम्ही हे 50 प्रश्न रेग्युलर केले, व्यवस्थित केले आणि याचीच जर रिव्हिजन केली रेग्युलर, तर तुम्हाला परत सरासरी हा टॉपिक बघण्याची गरज नाही. ओके. नेक्स्ट, काही संख्यांची सरासरी 43 असून प्रत्येक संख्येत 2 ने गुणून त्यात 1 मिळवल्यास तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? इथे पण तेच आहे. मी काय सांगितलं? संख्यांसोबत आपण जी गोष्ट करणार आहे ती फक्त तुम्ही सरासरी सोबत करा. मग सरासरी किती होती? 43. पुढे काय म्हटलं? प्रत्येक संख्येला 2 ने गुणून, मग त्याच्यापेक्षा सरासरीलाच 2 ने गुणा. 43 गुणिले 2 किती आले? 43 दुने 86. ओके. आणि त्यात किती मिळवायचा होता? 1 मिळवायचा होता. मग 2 ने गुणले, याच्यात 1 मिळून द्या. किती आले? 87. ओके. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 87. येणारी नवीन सरासरी किती असेल? 87. पर्याय क्रमांक 2. समजलं? एकदम सोपा टॉपिक आहे, एकदम सोपे प्रश्न आहे. नेक्स्ट, दोन्ही दिवसांचा समावेश करून, दोन्ही दिवसांचा समावेश करून 9 ते 16 एप्रिल या दिवसांचे सरासरी तापमान 38.6 डिग्री सेल्सिअस आहे. ओके. त्याचप्रमाणे 10 ते 17 एप्रिल, 10 ते 17 एप्रिल या दिवसांचे सरासरी तापमान 38.1 डिग्री सेल्सिअस आहे. जर 17 एप्रिलचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असेल तर 9 एप्रिलचे तापमान किती? आता प्रश्न फक्त वाचताना किंवा दिसताना मोठा वाटतोय. ठीक आहे. सॉल्व्ह करताना एकदम सोपा आहे. लक्ष द्या. 9 ते 16 एप्रिल या दिवसांचे सरासरी तापमान आपल्याला सांगितले, दोन्ही दिवस काउंट करायचे. मग 9 पासून 16 पर्यंत किती दिवस होतात? 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. टोटल किती दिवस झाले? 8 दिवस. जर मी एकूण 8 दिवस आहे, 8 ने सरासरी किती दिलेली आहे? 38.6. 8 ने जर सरासरीला गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे? जे 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंतचं जे तापमान होतं त्यांची काय मिळेल? बेरीज. मग काय करायचं? 8 गुणिले 38.6, 8 सक 48, 8 हातचे किती आले? 4, 8 8 64, 64 आणि 4 किती आले? 68. 8 हातचे किती आले? 6, 8 त्रिक 24, 24 आणि 6 किती आले? 30. म्हणजेच काय? 308. एका अंकानंतर पॉइंट आहे. 308.8. हे काय असेल तुमचं? 9 ते 16 एप्रिलचे तापमान, टोटल तापमान. या पुढे नंतर असं म्हटलं 10 ते 17 एप्रिल या दिवसांचं सरासरी तापमान आहे 38.1. 10 पासून 17 तारखेपर्यंत पण किती दिवस होणार आहे? 8च दिवस होणार आहे. म्हणून मी काय करतो? 8 गुणिले त्यांची सरासरी किती होती? 38.1. ओके. 38.1 घेऊया. बरोबर. 8 1 8,
8 8 64, 4 हातचे आले 6, 8 त्रिक 24, 24 आणि 6 किती आले 30. एका अंकानंतर पॉईंट देऊया म्हणजेच किती 304.8. आता हे काय असेल 10 ते 17 एप्रिलचे तापमान. ओके, पुढे आपल्याला 17 तारखेचं पण तापमान दिलेलं आहे. जर हे बघा प्रश्नामध्ये, जर 17 एप्रिलचे तापमान किती आहे 37 डिग्री सेल्सिअस. मला एक गोष्ट सांगा, 10 पासून 17 तारखेपर्यंतचं आपल्याकडे टोटल तापमान आहे, त्याच्यामधून जर मी 17 तारखेचं वजा केलं तर आपल्याला काय मिळेल 10 पासून 16 तारखेपर्यंतचं तापमान. ओके, मग 17 तारखेचं किती होतं 37, ते आपण याच्यातून वजा करूया. 8चे 8, 4तून 7 जात नाही म्हणजे 14तून 7 गेले 7, इथे किती उरला 9, 9तून 3 गेले 6 आणि इथे किती 2. पॉईंटचा पॉईंट तसाच म्हणजेच किती 267.8. हे काय असणार आहे 10 ते 16 एप्रिलचे तापमान. ठीक आहे, आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं काय 9 एप्रिलचे तापमान किती. 9 पासून 16 एप्रिलचं तापमान आहे 308.8, 10 पासून 16 एप्रिलचं तापमान आहे 267.8. दोघांचा जर फरक घेतला तर आपल्याला काय मिळेल फक्त 9 तारखेचं तापमान मिळणार आहे. मग आपण ह्या दोघांचा फरक घेऊया. 308.8 वजा 267.8. 8तून 8 गेला 0, 8तून 7 गेला 1, 30 मधून 26 गेले 4. हे काय असेल 41 डिग्री सेल्सिअस. ओके, 41 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, पर्याय क्रमांक किती आहे बी. समजलं, एकदम सोपा प्रश्न आहे, दिसायला फक्त मोठा दिसतो. दोघांचा गुणाकार केला, यांच्या दोघांचा गुणाकार केला, 17 तारखेचा त्याच्यातून मायनस केलं आणि ह्या दोघांचा घेतला फरक. ओके, नेक्स्ट. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आहे व पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या 9 ने जास्त आहे, तर पहिली संख्या कोणती. आता 3 संख्या आहे, आपल्याला माहिती का 3 संख्या कोणत्या आहे नाही, आपण लिहून घेऊया 1 2 3. 3 संख्या आहे बरोबर, आपल्याला संख्याच नाही माहिती. मी काय करतो पहिली संख्या x मानतो. ओके, पहिली संख्या मी x मानली. आपल्याला असं सांगितलं की पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या काय 6 ने जास्त आहे. पहिली जर x असेल तर दुसरी किती झाली x अधिक 6. आणि पुढे पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या 9 ने जास्त आहे बरोबर. पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या 9 ने जास्त आहे म्हणजे किती आली x अधिक 9. ठीक आहे, जर आपण तिघांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल. आपल्याला सुरुवातीला 3 संख्यांची सरासरी दिलेली आहे. किती सरासरी 22. सरासरीला जर आपण एकूण संख्येने गुणलं तर काय मिळेल त्या 3 संख्यांची बेरीज म्हणजे 22 त्रिक किती आले 66. म्हणजे यांच्या सगळ्यांची बेरीज किती आहे 66. ओके, मग x x x किती आले टोटल 3x अधिक 9 अधिक 6 15 बरोबर 66. x ची किंमत काढायची आहे, x ला एका बाजूला ठेवूया, संख्या संख्या दुसऱ्या बाजूला नेऊया. 3x बरोबर 66 वजा 15. 3x बरोबर 6तून 5 गेला 1, 6तून 1 गेला 5, किती आले 51. आणि x बरोबर 51 ला जर 3 ने भाग दिला तर 17. ओके, आपल्याला काय विचारलं होतं पहिली संख्या सांगा. मग पहिली संख्या किती आहे 17. आता ऑप्शन मध्ये 17 नाहीये. ओके, ठीक आहे, चारही ऑप्शन चुकीचे आहे, पण आपलं उत्तर किती आहे पहिली संख्या आहे 17. दुसरी विचारली असती तर दुसरी काय होती 6 ने जास्त होती म्हणजे किती झाली असती 17 अधिक 6 23. आणि तिसरी काय होती पहिल्या संख्येपेक्षा तिसरी 9 ने जास्त होती, मग 17 अधिक 9, 9 7 16 किती झाली 26. जर तिघांची बेरीज केली तर किती येणार आहे 66. ओके, पुढचा प्रश्न 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती. आता संख्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शिकवलेल्या आहेत. मूळ संख्या 20 पासून ते 40 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहे 23 आहे, त्याच्यानंतर 29 आहे, नंतर 31 37. ओके, अजून काही आहे का नाही, एवढ्याच 4च संख्या मूळ. ओके, यांची करूया बेरीज. 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 0 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि हातचे 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, किती आले 120 बरोबर.
4 संख्या होत्या त्यांची केली बेरीज, सरासरी विचारली आहे. आता 4 संख्या होत्या, बेरीज आली 120, टोटल 4 संख्या 4 ने भाग देऊया, किती आले 30, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 30, पर्याय क्रमांक 1. ओके. नेक्स्ट, 7 ने निशेष भाग जाणाऱ्या पहिल्या 30 संख्यांची सरासरी किती? आता लक्ष द्या, काय करायचं, 7 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 30 संख्यांची सरासरी काढायची आहे. काय करायचं, 7 ने भाग जाणारी पहिली संख्या असेल 7, दुसरी संख्या असेल 14, तिसरी असेल 21, आणि जेव्हा 30वी संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल, 30 गुणिले 7 म्हणजेच 210. बरोबर, आपल्याला यांची सगळ्यांची काय काढायची आहे सरासरी. जेव्हा कधी अशी सिरीज मध्ये तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल किंवा एखादी सिरीज दिलेली असेल आणि त्यांची जर सरासरी विचारली तर काय करायचं, पहिली संख्या घ्यायची अधिक शेवटची संख्या आणि भागिले 2, म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे सरासरी. सरासरी जर विचारली तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, मग किती झाली 210 अधिक 7 217 आणि भागिले 2, मग 2 ने भाग देऊया, बे एक बे, एकाला भाग जात नाही 0, बे आठी 16, एक उरला आणि बे पंचे 10, 108.5, पर्याय क्रमांक किती असणार आहे 2. कळलं, एकदम सोपा प्रश्न आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, तुम्हाला काय मिळून जाईल सरासरी. पुढे 3च्या पटीतील पहिल्या 12 संख्यांची सरासरी किती? आता 3च्या पटीतील पहिल्या 12 संख्याची सरासरी पाहिजे. पहिली संख्या स्वतः 3च असेल, ठीक आहे, आणि आपल्याला डायरेक्ट शेवटची संख्या पाहिजे. 12वी संख्या किती असेल 3च्या पटीत असेल, म्हणजे 12 36. बरोबर, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि भागिले किती 2, 36 अधिक 3 39, 39 भागिले 2, त्या 2 ने भाग, बे एक बे, एक उरला 19 झाले, बे 9 18, एक उरला 10 आणि बे पंचे 10, 19.5, पर्याय क्रमांक 3. समजलं. अशा पद्धतीने आपला सरासरी हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे आणि आज हा तिसरा व्हिडिओ सुद्धा अपलोड होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी या 3 व्हिडिओ केल्या नंतर परत त्यांना सरासरी हा टॉपिक करण्याची गरज नाही, आणि मी याची सेपरेट प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवर बनवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे किंवा पुढचा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.